नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. गायत्री, काय बनवते आज जेवणाला? आज हा, तुम्हाला दही खायची होती. थोडी अशी तिरकस थांब ना गायत्री, तो दिसत नाहीये ना. दिसतं? आता दिसते ना. काय बनवते जेवणाला? हा जेवणाला मी माझ्यासाठी वालपापडी बनवली हा. आणि तुमच्यासाठी दही खात होते तुम्ही, तर चपाती बनवली. अच्छा, हे बघा इथं वालपापडी बनवली मित्रांनो. दाखव गायत्री कशी बनवली तू वालपापडी, कारण की बरेच दिवसानंतर वालपापडी बनवली. हे गायत्रीसाठी वालपापडी बनवली आणि ते माझ्यासाठी दही घेऊन आलोय 10 रुपयाची. मला शॉर्टकट आवडतं ना. हा काय, शॉर्टकट खायला आवडतं तुला? बनवायचं. मग खिचडीच बनवली ती ना त्यापेक्षा मग. ये तुम्हाला चपात्या बनवायच्या होत्या म्हणून भाजी बनवली मी. हा का? खिचडीच खाल्ली असती. हा ठीक आहे, चल मग संध्याकाळी खिचडी बनवून टाक मग. हा. हा, खिचडी बनवशील का दुसरं काय आणू? खिचडीच बनवशील ना? खिचडीच बनवली. हा चालेल. गायत्री, मला एक सांग फक्त, आता महाराष्ट्रामध्ये आता म्हणजे बरेच ठिकाणी लग्न वगैरे होतात. हा, म्हणजे डिवोर्स होण्याचे कारण काय आहेत गायत्री? कारण की 5-5, 6-6 महिन्यात मुलगी डायरेक्ट घरातून निघून जाते. माझ्या मित्रासोबत तेच झालं मित्रांनो. आता म्हणजे लग्न वगैरे झालं, म्हणजे त्या काहीतरी 1 लाख रुपये देऊन त्या मुलगीला घरी आणलं, म्हणजे लग्न वगैरे व्यवस्थित केलं, आईवडिलांना पैसे वगैरे दिलेत, लग्न वगैरे झालं. त्याच्यानंतर काहीतरी 3-4 महिन्यामध्ये त्यांचं भांडण वगैरे काय झालं काय माहिती, मुलगी डायरेक्ट सोडून गेली मित्रांनो. म्हणजे याचं कारण काय असू शकतं गायत्री? आजकाल म्हणजे त्यांच्या अपेक्षा असतात, सासू सासरा नको पाहिजे, माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे, त्यांना नवराच पाहिजे असतो, अशा अपेक्षा असतात बाकी त्यांच्या. हा काय, नवऱ्याने माझं ऐकायला पाहिजे, तेच मित्रांनो. आई-बाबांना सोडून द्यायला पाहिजे, असं असतं. हा का, म्हणजे प्रत्येक मुलींचा तसं नसतं ना पण. आता पाची बोट सारखी तुमची. हा, ते पण बरोबर आहे. तेच मित्रांनो, म्हणजे आजकाल कसं आहे, ते डिवॉर्स वगैरे होण्याचं ते कोर्टामध्ये पण, जेव्हा मी ते काही कामासाठी जातो ना कोर्टामध्ये, तिथं पण बघतो ना. करायला पाहिजे तिला, खायला प्यायला बाहेर घेऊन जायला पाहिजे, मस्त 5 स्टार हॉटेलमध्ये, इथं तिथं सगळं. आपण नवऱ्याची तेवढी परिस्थिती पण पाहिजे ना गायत्री. असं आता सांगायला गेलं तर मुलींना पण राग येतो, आई बापांची परिस्थिती बघून तसंच वागायला पाहिजे ना. आपल्याला तिथं आई बापांकडे कसं असतं तसं समजून घ्यायला पाहिजे ना. बरोबर. हे की नाही? आता समज त्या पोरीचा पण वडील गरीबच असतो ना गायत्री, मग नवऱ्याची पण परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे ना. हा, होतं सगळं. जन्माला आल्यानं लगेच काय आमिर निघून जातात, लगेच काय करतो तेव्हाच होतो ना आपण. बरोबर. मेन म्हणजे बायकोने नवऱ्याला साथ द्यायला पाहिजे गायत्री, हा. बरोबर की नाही? नवरा बायकोची म्हणजे बायकोची जर नवऱ्याला साथ राहील ना, मग कुठेतरी पुढे जातं गाडं गायत्री, बरोबर की नाही? जेव्हा असं बोलतात ना, ते चावची खाबं कसं बोलतो ते करायचं बोलतात ना, हा. तेव्हा आपण आई बापांकडे आपण नेहमी गीज खातो, दही दूध भात, आणि असे एकदम पैशामध्ये आणि यश आरामामध्ये जगले. हा, तसं बघितलं तर तसं ठीक आहे, तसं तुम्हाला राहू शकतं. आणि तिथून तुम्ही एकदम फाटक्या गोदड्यातनं आलेलं असताना नवऱ्याला बोलतो मला आर्ट्स कर, तसंच कर, हेच पाहिजे तेच पाहिजे, तो कशाला करेल? हा, तो ते बोलेल तू जा, मला काही फरक नाही पडणार, पण माझे आई वडील नाही सोडणार. हे की नाही? बरोबर. मग प्रत्येक मुलाला वाटतं ना गायत्री, की आपले आई वडील आपल्या सोबत राहायला पाहिजेत असं. हा, तुम्ही बोलते. मग तेच ना, म्हणजे मुलींनी पण काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे गायत्री. परिस्थितीची मेन जाणीव पाहिजे, तेच ना. परिस्थितीची जाणीव ठेवूनच लग्न वगैरे करायला पाहिजे. नाहीतर माझं असंच म्हणणं आहे, जर तुम्हाला म्हणजे एखाद्याचा संसार नाहीच करायचा आहे तर लग्नच नका करू मग तुम्ही, नाही करायचं, बरोबर सरळ नाही? सरळ सांगून द्यायचं. हे की नाही? म्हणजे एखाद्या माझ्या इच्छा पूर्ण करणारा पाहिजे, मला माझ्या मनासारखं पाहिजे, मला सासू सासरे नको पाहिजे, कुणीच नको पाहिजे मला घरात, तेव्हाच मी लग्न करेन. हे की नाही? बरोबर. नाही तर मला तुमच्या जवळच ठेवा, हा, तेच. शॉर्ट घालून फिरेन मी इथं, हा ना. मी कमवून खाऊ घालेन. हे की नाही? बरोबर. म्हणजे एखाद्या मुलाचं पण आयुष्य नको उद्ध्वस्त करायला ना मग. मग बिचारे एवढे लग्नासाठी खर्च वगैरे करतात, त्याच्यानंतर घरामध्ये एवढे पाहुणे येतात, सगळ्यांना बोलवतात, एवढी खुशीने घरात घेऊन येतात, कसं वागायला पाहिजे पोरी? हा, तेच ना. म्हणजे सर्वांचं नाही म्हणत मित्रांनो. सासऱ्यांना पण वाटतं नाही बाबा आमच्या घरात सून येईल, आम्हाला पण आनंद भेटेल, तिच्या हाताचं बनवून खाऊ घालेल, असं तसं एक स्वप्न असतं ना. बरोबर. मग बाकीच्यांना दिमाग नसतो बाकीच्या पोरी. आता म्हणजे सगळ्यांचं नाही म्हणत मित्रांनो. आम्ही महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच घटना घडत आहेत, जे की एवढं लग्नामध्ये 8-8, 9-9 लाख रुपये. म्हणजे असतं नाही, दोघांकडेच असतो, त्याने पण समजून घ्यायला पाहिजे, त्याची पण चुकी असते, समजलं? अरे हा, बरोबर. तेच, त्याची पण चुकी असते काहीतरी. पण आता पण मेन म्हणजे तुमची पण चुकी आहे,
तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे मला. आता बापरे माझी काय चुकी आहे आता. हा, मग मी एवढं एकटा कुठं घेऊन नाही जात, काय नाही भांडण नाही करत, नाही काय नाही, घरातच राहते आपली आपली मस्त. हा मग तुला दिवसा खाते दिवसात राहते. मग तुला परिस्थिती जाणीव आहे ना गायत्री. हा म्हणजे हे सांगण्याच्या आधी तुम्ही सांगायला पाहिजे, मी सांगते. हा नाही मी घेऊन जाईल ना गायत्री तुला पण कुठेतरी घेऊन फिरायला. जायला नाही. मग असं नाही बोलते मी, घेऊन जा. ऐक. मग काय सांगते तू. तारीफ करायला पाहिजे. तारीफ करायला पाहिजे. हा, असं. अच्छा. एकदम बिचारे आपले ताईन ते कसे आहेत माहिती ना. हा गरीब असं तेच माझं म्हणजे गायत्री जास्त असे- गायत्री माझं कसं आहे ते एकच म्हणणं आहे प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक मुलींना किंवा मुलांना ज्यांचं पण आता लग्न होणार आहे त्यांना म्हणजे एकच गोष्ट सांगायची मला मुलींना पण. आता बघा बऱ्याच मुलींचं वय आता वाढत चाललंय 30-35 वयाच्या मुली होत चालल्या तरी ते लग्नाचा विचार करत नाही. ते बोलतात की आम्ही कुठेतरी सेटल होणार ते चांगलं एकदम गव्हर्नमेंट सर्व्हिसवाल्या मुलाशी आम्ही लग्न करणार असं करणार अशा बऱ्याच गोष्टींचं म्हणजे विचार करतात ते अशातच त्यांचं वय निघून जातं. मुलींना पण मी फक्त एकच सांगणार मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे जर मुलींचं वय पण निघून म्हणजे जास्त वाढत गेलं ना गायत्री तर त्यांना म्हणजे बाळ होण्यासाठी पण प्रॉब्लेम होतो माहिती आहे का गायत्री जास्त वय झालं तर. बरोबर की नाही. जाऊ दे आता प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे गायत्री आपल्याला त्याच्यावरती काय बोलायचं नाहीये. फक्त एवढंच म्हणायचं होतं मला गायत्री की जास्त म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी बघतोय ते डिवॉर्स वगैरे होत आहेत ना त्याचं प्रमाण वगैरे जास्त वाढत चाललंय गायत्री. हेच म्हणायचं मला. चालेल मित्रांनो बाकी काही नाही. गायत्री आता जेवण वगैरे बनवते जे. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल, बाय बाय. चालेल मित्रांनो बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. कोणाला राग येत असं बोललेलं नाहीये. हा, सगळ्यांना असं वाटून नका घेऊ. हे की नाही राग काय त्याच्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये घडतंय ते त्याच्याच विषयी बोलतोय ना गायत्री बरीच बोललेलो आहे की असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्या गोष्टी घडतायत मित्रांनो त्याच्याविषयी मित्राबरोबर घडल्या त्या गोष्टी तर मला खूप वाईट वाटलं. म्हटलं त्या गोष्टी घडायला नको पाहिजे होतात कारण की एवढा पैसा खर्च करून आपण लग्न करतो आणि लगेच ते डिवॉर्स वगैरे होतात ते पोरगी पोराला वगैरे सोडून जाते किंवा पोरगा पोरगीला सोडून जाते तर हे म्हणजे मेन म्हणजे दोघांनी एकमेकांना बाहेर affair वगैरे असतं त्याने पण सांगून द्यायला पाहिजे. तिचं पण काय असतं त्याने तिने पण सांगून द्यायला पाहिजे दोघांनी म्हणजे हा तेव्हाच लग्न जुडतं ना गायत्री मग. हा तेच कारण की उगीच लग्नामध्ये एवढा पैसा खर्च करणं त्याच्यानंतर एक स्वप्न घेऊन येते तो पण एक स्वप्न घेऊन असं साथीदार म्हणून असं बनवतो ना तो पण नाही बाबा मला पण आयुष्यभर साथी पाहिजे असं मस्त बरोबर वाटतं ना त्याच्या पण इच्छा असते. दोघांची चुकी असते जाऊ दे होऊन जाईल सुधारेल नाही हा तेच काय नाही प्रत्येकांचं म्हणजे प्रत्येकांचा वैयक्तिक प्रॉब्लेमच असतो काहीतरी. ठीक आहे चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण. हा एक चपाती होऊन जाईल ना. हे बघा एवढची लहान चपाती बनवली बोलते एक चपाती होऊन जाईल का तुम्हाला म्हणे मग मी ती एवढी छोटीशी चपाती खाऊ. जेवण नाही करणार हा अरे असं जेवण काय बनवून दिली तुमच्यासाठी बघा. एवढची चपाती त्रिशूसाठी बनवली ना तू. हा असंच बनवली अशीच बनवली त्याच्यामध्ये ना साखर टाक काहीतरी साखर टाकून मस्त लागेल ती चपाती. तेव्हा बनवली तेव्हा सांगायचं ना म्हणजे त्या पिठामध्ये साखर टाकायची होती. कशी साखर टाकू आता. अरे हा ते पण बरोबर आहे. हा, तुम्ही पण किती चपात्या बनवल्यात पण काहीतरी तू. काय माहिती. मी 3च चपात्या खायला. मग आम्ही तुम्ही खाणार आम्ही उपाशी राहू. अरे मग तू बनवल्यात काय 3च चपात्या बनवल्या आहेत. आता मग आमच्यासाठी नाही बनवणार ते तुमच्यासाठी. वा रे देव, मस्त आहे. त्या हे बघा हे रात्रीचे रोडगा पण ठेवलेत. असं नाही करायचं बरं का. असं नाही करायचं बरं का. असं नाही करायचं. ही कुठली लँग्वेज आहे तुझी. मग राग येतो बरं का. हा ही कुठली भाषा आहे काहीतरी खानदेशी. खानदेशी बिनदेशी काय नाही आपल्या. मग चल गायत्री उद्या महाशिवरात्री आजच संध्याकाळी चिकन घेऊन यायला लागेल. ए, हा? असं काय करता. उद्या महाराष्ट्रात आजची नगीची बरं का. हा मग उद्या नाही खायला लागणार ना. उपवास पकडून घ्या. हा मग उद्या उपास पकडायला लागेल ना महाशिवरात्री आहे तर. हा मग हा चालेल मग चला आज पण नको खाऊया मग. नाही खायचं उद्या पण नाही खायचं. आणायचं कधीतरी. काय चिकन बिकन मला तर नाही आवडत चिकन. ठीक आहे चालेल चला मित्रांनो बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. बाय बाय मित्रांनो.